नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग्समध्ये। आजचा ब्लॉग आहे सिटी टूर। आम्ही चाललो आहे वुर्झबुर्गला। तर आजची ट्रेन लेट आहे, आज आम्ही लेट नाही आहे। पोलीस ॲक्टिव्हिटीमुळे ती जवळपास अर्धा तास लेट झालेली आहे। तर लेट्स सी, तुम्हाला दाखवेल। वुर्झबुर्ग ही खूप मोठी सिटी आहे, म्हणजे जर्मनीमधल्या खूप मोठ्या सिटीपैकी एक आहे। तर बघू काय आम्ही एक्सप्लोर करायला चाललो आहे, आम्हाला काहीच माहिती तिथे काय आहे। लेट्स सी। मित्रांनो, एक खास त्यांनी आंध्रा लोकांसाठी बनवलं आहे, म्हणजे लाईक तुम्हाला दाखवतो मी। इथे ते त्यांच्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे आणि हे बटन दाबलं म्हणजे जे आंधळे लोक असतात ऑब्व्हियसली त्यांना कळण्यासाठी त्यांनी खास हे ठेवलेलं आहे। म्हणजे ते बटन क्लिक केल्यानंतर ती इन्फॉर्मेशन वाचतं, म्हणजे त्यांना ऐकू जाईल आणि त्यांना कळेल की नक्की ट्रेन किती वाजता येणार आहे, लेट झाली तर कशी लेट झाली, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात। खूप हाय टेक्नॉलॉजी आहे, काश आपल्याकडे पण अशीच लवकरात लवकर यावी। तर 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 बराच लेट झाला, कारण की कन्स्ट्रक्शनमुळे लेट झाला, डिले झाला। पण फायनली आम्ही पोचलो आहे वुर्झबुर्गला। दिस इज द सिटी। खूप मोठा एंट्रन्स आहे, खूप छान आहे। एक्सप्लोर करूया आपण, पण बघू आता। जुन्या काळातल्या ट्रेन। आम्ही आता सिटी सेंटरमध्ये आहे। खूप मस्त प्लेस आहे ही, खूप छान आहे, मला दिसत असेल। आणि आमचे मॉडेल फोटोसाठी आतुर झालेले आहे, थांबलो आता। तर फिरायच्या आधी आम्ही ठरवलं की पेटपूजा करायची, तर आम्ही आता पेटपूजा करणार आहे। आम्ही वॉक करत करत म्हणजे मस्तपैकी सिटी सेंटर एक्सप्लोर करतो आहे, खूप छान आहे। इथलं एक चर्च आहे, ओल्ड टाईपचं आहे एकदम, खूप जुनं आहे। एवढी सगळी सजावट फक्त एकाच कारणासाठी, इकडे हॅलोवीन येत आहे, जसं की हा हॅलोवीनमधला एक प्राणी आहे। तर त्यामुळे इथे खूप सजवतात सगळीकडे, भूताच्या थीम्स वगैरे असतात, लहान मुलांसाठी बरंच काय काय असतं, ते कॅन्डी वगैरे तुम्ही ऐकलं असेल, ते खरंच आहे, ॲक्च्युली रिअलमध्ये आहे। इथली एक फेमस नदी आहे, नाव मला माहीत नाही, विचारू नका, मला बघावं लागेल। पण समोर आहे एक कासल, आज मस्त ऊन पडलं आहे आणि खूप गर्दी आज। इकडे एक वाईन फेस्टिवल चालू आहे। जर्मनी म्हटलं की दारू आलीच। आम्ही एक कासल बघायला चाललो आहे। एवढ्या पायऱ्या अजून वरती, तर एवढ्या वरती येण्याचं एकच रिझन होतं, ते म्हणजे हे पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतो इथून। आणि वरती कासल पण आहे, आम्ही विचार करतोय जायचं की नाही, त्याला तिकीट आहे, लेट्स सी। तर आम्ही आलो आहे वरती फायनली। तो व्ह्यू मस्त तिकडचा, इथून थोडं वरती एक कासल आहे, विचार करतो जायचं की नाही, लेट्स सी। यहाँ पे तुम ऐसे खड़े हो। तर हा आहे समोर तो कासल, चाललो आहे बघायला, बघू कसा आहे। हा एंट्रन्स होता, सेम त्या साईडला पण आहे। तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत, हा आहे तो कासल आणि हा आहे टॉप व्ह्यू। तिकडनं आपण जाणार आहे समोर, तिथून क्लिअर दिसेल। तर हा आहे सगळ्यात टॉपचा व्ह्यू या सिटीमधला। यांची इथे अशा प्रकारे यांच्या जुन्या ज्या आहे वास्तू, त्यांची काळजी घेतली जाते। काश आपल्या इथे पण अशीच किल्ल्यांची काळजी घेतली असती, तर आज किती सुंदर आणि आपल्याला रिअल चित्र बघायला भेटलं असतं। हा ॲक्च्युली एंट्रन्स आहे, पण सध्या बंद, जसं मी बोललो आहे ते रिपेअरिंगचं काम चालू आहे, त्याच्यामुळे मध्ये एंट्री नाही आहे। तर आम्ही बाहेरूनच जाणार आहे, बाहेर जेवढ्या काही गोष्टी दिसत आहे त्याच्यातून। सो लेट्स सी। तर हे ॲक्च्युली थोडंसं बाहेरचं आर्किटेक्चर आहे जुन्या काळातलं, अजून असं वाटतं की आत्ताच बनवलेलं खूप चांगलं मेंटेन आहे ते। आणि हा ॲक्च्युली एक्झिट पण म्हणता येईल आणि एंट्रन्स पण म्हणता येईल। छान होतं, आउटसाईडनं तरी ॲटलिस्ट खूप वेल मेंटेन आणि खूप चांगलं आर्किटेक्चर होतं। बट आपल्याला मध्ये नाही जाता आलं। नेक्स्ट टाईम मे बी जेव्हा ते रिपेअर होईल तेव्हा आपण जाऊ, पुन्हा येऊ। वुर्झबुर्ग चांगली सिटी आहे, आपण एक्सप्लोर करत राहू। मागून जाऊ दे, त्याला इग्नोर करा। पण हे आउटर स्ट्रक्चर आहे, तो ॲक्च्युली एंड पॉईंट आहे आणि हा इकडे खाली एंड पॉईंट आहे या साईडला। आमचं ते डिस्कशन चालू होतं की
हे जे गोल गोल आहे यांचा काय उद्देश असेल ते वरती तुम्हाला दिसत आहे. आम्ही अंदाजाला देतो की तिथे सगळे आपले धनुष्यबाणवाले बसत असतील आणि हे गोल गोल म्हणजे इथे आपले तोफा लावलेले असतील किल्ल्याला वाचवण्यासाठी जर का कोणी अटॅक केलं तर. करायला काय जातं, डोकं लहान मुलांसारखंच आहे अजून पण आमचं, भले आम्ही किती मोठे झालो. तर इथे गेमला मी त्याच्यावर जवळपास आम्हाला कळत नाही 649 दिसतं आहे, पण 1649 आहे का माहीत नाही. पण भले 1649 असो किंवा 649, एवढी जुनी इमारत अजून पण चांगली आहे, शाबूत मानलं यांना. आम्ही आत्ता जस्ट गुगलवर चेक केलं तर ती डेट आहे 1649, म्हणजे त्या साली याची स्थापना झालेली आहे, त्या दिवशी त्या सालामध्ये याची बिल्डअप झालेली आहे. म्हणजे विचार करा, एवढं जुनं वास्तू आहे पण अजून पण खूप शाबूत आहे, खूप जास्त शाबूत आहे. त्या लेवलची यांनी काळजी घेतलेली आहे. त्यानंतर इथे खूप काही गोष्टी झालेल्या आहे, म्हणजे लोकांनी त्या राजानंतर भरपूर जणांनी याचा यूज केलेला आहे, म्हणजे पोलिसांनी म्हणा किंवा सैनिकांनी म्हणा त्यांनी वापरलेलं आहे. तरी अजून जसंच्या तसंच आहे. इथे एवढे मोठे वॉर झाले, ही वास्तू अजून तशीच आहे. इवन ते दरवाजे पण तसेच आहे. एवढं वेल मेंटेन ठेवलं आहे ना, वा. तर आता आमचा शेवटचा टप्पा आहे तो एक प्लेस आहे, रेसिडेन्स प्लॅट्स म्हणून एक प्लेस आहे, अजेंडामधली शेवटची आमची प्लेस. बाकी सगळ्या गोष्टी तर आमच्या फिरून झाल्या आहे, जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आम्ही. तर तुम्हाला दाखवतो मी कसं आहे ते. तर हे पूर्ण आहे रेसिडेन्स प्लॅट्स. ही पूर्ण एक मोठी बिल्डिंग आहे. काय आहे कसं आहे आपण बघूच. ओपन असेल तर नक्कीच जाऊ, तुम्हाला दाखवेल मी. तर हे रेसिडेंट प्लॅट्स आहे. याचा मिनिंग असाच आहे, समजून घ्या की गेस्ट हाऊस टाईप बनवलं होतं त्या काळामध्ये लोकांना राहण्यासाठी किंवा माझी शहानशाह करण्यासाठी, की बघा माझं राज्य कसं, मी कशी तुमची पाहुणचार करतो आहे. तर मध्ये खूप काही गोष्टी आहे, पण आज बंद आहे ते, हे पण बंद आहे, आज आपल्या नशिबात नव्हतं. मे बी नेक्स्ट टाईम आपण जेव्हा तेव्हा एक्सप्लोर करूच. पण हां, मध्ये हेच आहे की खूप सुंदर असे त्यांनी गार्डन हाऊस वगैरे बनवलेलं आहे, चांगले हॉटेल्स, रूम, एकदम रिच टाईप. तेच आहे सगळं. इकडे गार्डन आहे, बघू ते तरी ॲटलिस्ट बघायला भेटतं का. जर बघायला भेटलं नक्कीच तुम्हाला दाखवतो. तर आम्ही गार्डनमध्ये आलो आहे. ॲक्च्युली माहीत नाही आहे त्याचंच गार्डन आहे का कोणचं आहे, पण इथे एक गार्डन होतं, खूप लोक चालले होते, मग म्हटलं बघू व्हिजिट करून. तर हे आहे ते गार्डन. आता एकदम बुलबुल्या टाईप आहे, खूप सुंदर गार्डन आहे. खूपच छान बनवलेलं आहे, खूप म्हणजे खूप. सगळीकडे असंच एकदम मस्त. पण नेमकी आता आम्हाला जावं लागेल, बंद व्हायची वेळ झाली आहे. जवळपास हे आहे इथलं गार्डन आणि हे आहे ते रेसिडेंट प्लॅट्स. सो तुम्हाला जे गार्डन मी मगाशी बोललो होतो ते हेच आहे. आम्ही केव्हाचं वॉक करतो आहे एकाच गोष्टीसाठी, फिरत काहीच नाही आहे, एक्सप्लोर काहीच करत नाही आहे. ह्या पोराला बाहेर पण जाऊन शॉपिंगच करायची. आम्ही शॉपिंग करायला चाललो आहे म्युलरमध्ये. म्युलरमध्ये परफ्यूम्स भेटतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी भेटतात, पण परफ्यूम्स याच्यापैकी एक गोष्ट आहे. तर याला परफ्यूम घ्यायचे. आल्यापासून याचं तेच चालू आहे, म्युलरमध्ये कधी जाईल, म्युलरमध्ये कधी जाईल. जिथे कुठे पण गेलो तिथं त्याचं तेच चालू होतं. ट्रिपमधला एक पोरगा असा असतो, त्याला फिरण्यापेक्षा फक्त खरेदी इम्पॉर्टंट असते. तर आमचे भाऊ परफ्यूम घेत आहे, त्यांना हा परफ्यूम घ्यायचा आहे. त्याची प्राईस आहे 114 युरो, म्हणजे जवळपास 14,000 रुपये. 11,000 रुपये ते परफ्यूमची प्राईस आहे. तुम्हाला मी पिक मेल कंटेंट दाखवतो. सगळ्या भारी भारी गाड्या आहे. मला ही बघा, ही आवडली. See this Fast and Furious. वाव, घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण खूपच महाग आहे. आदित्यनाथ यहाँ पे योगी आदित्यनाथ. 40 युरो म्हणजे 4,000ची ही गाडी आहे, छोटं टॉय. तर आमचं सगळं फिरून झालं आहे, सगळी मजा मस्करी करून झाली आहे. आता आम्ही घेतलं आहे डोनर. ॲक्च्युली हे डोनर नाही, याला दुरुम म्हणतात, कारण की दुरुममध्ये असतं. दुरुम म्हणजे एक रोटी असते मैद्याची, सेमच असतं, फक्त
त्या पावच्या ऐवजी वापरतात रोटी. तर आय होप तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल. बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर नाही करता आल्या कारण की त्या बंद होत्या आणि रिकन्स्ट्रक्शन चालू होतं. पण मी नेक्स्ट टाईम पुन्हा कधी आलो तर नक्कीच सगळं एक्सप्लोर करेन आणि तुम्हाला दाखवेल. तुम्हाला आजचा ब्लॉग खरंच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट शेअर करा. पुन्हा भेटूया लवकरच.